जोहार मित्रांनो, मी रवी मुकाडे. आज समाजाची परिस्थिती आणि पेसा भरतीची सद्यस्थिती पाहता माझीच लिहिलेली एक कविता मला आठवते, ती तुमच्या समोर सादर करणार आहे. तर त्या कवितेचं नाव आहे कुठं हरवला मूळ निवासी. धृताच्या या धृत नियमात नेहमी यालाच का फाशी. सत्तेच्या या राजकारणात कुठं हरवला मूळ निवासी. कुठं हरवला मूळ निवासी. नाना मुके काबे करूनी नेते शांत का बसतात. कोणी रच ड करूनी आदिवासीतच का घुसतात. सांगा अशानं खरंच विकसित होईल का आदिवासी. सत्तेच्या या राजकारणात कुठं हरवला मूळ निवासी. कुठं हरवला मूळ निवासी. पेसा आमचा अधिकार आहे, किती गळा फोडून सांगायचं. पेसा आमचा अधिकार आहे, किती गळा फोडून सांगायचं. अधिकारालाच भिकेसारखं तुमच्या समोर किती मागायचं. अधिकारालाच भिकेसारखं तुमच्या समोर किती मागायचं. का दाखवताय सरकार आम्हाला जिवंतपणी मथुरा काशी. सत्तेच्या या राजकारणात कुठं हरवला मूळ निवासी. कुठं हरवला मूळ निवासी. खूप झालं प्रेमानं सांगणं, आता ना मागे हटणार आम्ही. खूप झालं प्रेमानं सांगणं, आता ना मागे हटणार आम्ही. शांततेत मागतो अन्यथा तुमची लंगोटी सुद्धा लुटणार आम्ही. शांततेत मागतो अन्यथा तुमची लंगोटी सुद्धा लुटणार आम्ही. अधिकाराची ही बाजी जिंकू आम्ही जशाच्या तशी. अधिकाराची ही बाजी जिंकू आम्ही जशाच्या तशी. सत्तेच्या या राजकारणात कुठं हरवला मूळ निवासी. कुठं हरवला मूळ निवासी. दिलेल्या खोट्या आश्वासनावरून सारखेच का घसरता. दिलेल्या खोट्या आश्वासनावरून सारखेच का घसरता. नक्षलवाद्याचे वंशज आम्ही नेहमीच तुम्ही का विसरता. नक्षलवाद्याचे वंशज आम्ही नेहमीच तुम्ही का विसरता. तुमचा डाव तुमच्यावरच फिरवून देऊ तुम्हा गळा फाशी. त्यावेळेस सारेच मानतील सगळ्यांचा बाप आहे आदिवासी. बाप आहे आदिवासी.